म्हणून मी या नाजायज सरकारचं कौतुक करत नाही, कारण की यांनी कौतुक केलं की युटर्न बरोबर मारला, हे ठरलेलंच असतं. ऐका. 1 मे पासूनची मोहीम कायम ठेवलेली आहे. कारवाई होणार. फक्त मराठीसाठी त्यांना 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिलेली आणि ती आम्ही शिकू. परंतु आमची 1 मे पासूनची जी कारवाई आहे ती राहणार. आम्हाला कळलं तर पाहिजे की किती हिंदी भाषिकांना, कारण कोणी सांगतं 15 लाख, कोणी सांगतं 10 लाख, कोणी सांगतं 5 लाख. अरे किती हिंदी भाषिक रिक्षा चालक आहे हे आमच्याकडे डाटा तर आला पाहिजे आमच्या 29 आरटीओच्या माध्यमातून. आणि सगळ्यांना आम्ही सांगितलं 16 ऑगस्टला तो अहवाल आमच्या पुढे येणार. गायकवाड साहेब त्याचे प्रमुख म्हणून आम्ही इंचार्ज नेमलेले आहेत. त्यांच्याकडे अहवाल आल्यानंतर आम्ही तेव्हा तपासणी करणार की आता बाबा किती लोक हिंदी भाषिक मराठी शिकलेले आहेत, किती शिकलेले नाही, आणि त्यावेळेस आम्ही तो निर्णय घेऊ. ठामपणे सांगणारे प्रताप सरनाईक बरोबर युटर्न मारतात. बहुतेक यांना बॅग मध्ये सुटकेस भरून खोके भेटलेले आहेत. यांची भाषा बघा तुम्ही. मी जेव्हा सरकारचं कौतुक केलं त्याच्यामधली भाषा बघा. ठामपणे हा माणूस सांगत होता की महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा आहे तर मराठी बोलायला आलीच पाहिजे. आणि आता महोदय म्हणतायत 16 ऑगस्टला अहवाल आल्यानंतर आम्ही ठरवू. म्हणजे हे फक्त स्टंट होता का? अरे महाराष्ट्रात मराठीच चालणार, त्याला कोणीच अडवू शकत नाहीये. पण तुम्ही तुमचे दोन तोंडी जे सापासारखं वागणं ते बंद कधी करणार आहेत? तुमचं कौतुक करायला गेलेली माणसं तोंडावर पडायला लागली. तुम्ही नाजायजासारखी कामच का करतात हे मला समजत नाही. आधी अगदी ठामपणे सांगायचं, माहोल बनवायचा, महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी मनाला तो अभिमान जागा करून द्यायचा आणि नंतर बरोबर युटर्न मारायचा. की त्या मेहता आमदाराने तुमच्या विरोधात बंड केलं म्हणून तुमची फाटली नाही ना? तुमची फाटलीच असणार. हो, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, ह्या सरकारवरती भरोसा ठेवायचा आहे की नाही हा प्रश्न पडतो. पण यांनी मराठी भाषेचा परत एकदा अपमान केला, महाराष्ट्रातील त्या प्रत्येक व्यक्तीचा अपमान केला. आधी निर्णय एक घेतला आणि लागे बांधे मॅच झाले की त्या निर्णयावरून युटर्न घेतला आणि परत एकदा गद्दारासारखी पाठ दाखवून पळायचं काम केलं. पण महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आणि हा महाराष्ट्र आहे इथं